लक्षात ठेवा, जो बाबा उपायाच्या नावाखाली तुम्हाला एकांतात बोलावतो तो साधू नाही, तो गुन्हेगार. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आपण काय केलं? भारतीय न्याय संहिता अर्थात बीएनएस अत्यंत स्पष्ट सांगते की जर एखादी संमती ही फसवणूक करून, गैरसमज पसरवून किंवा भीती घालून मिळवली असेल तर कायद्यात तिला शून्य संमती अर्थात झिरो कन्सेंट मानलं जातं. म्हणजे फसवून केलेले शारीरिक संबंध हा थेट बलात्कार ठरतो, रेप ठरतो. आणि कोर्टात तिची मर्जी होती हा भोंदूंचा बचाव एक सेकंदही टिकत नाही. एवढंच नाही तर अशा भोंदूंवर महाराष्ट्र जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 नुसार अजामीन पात्र अर्थात नॉन बेलेबल स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो. भोंदू गेलेले आजार बरे झाले असते तर दवाखाने कशाला असते? म्हणून विज्ञानाच्या या युगामध्ये चमत्कारांच्या नादाला लागू नका, आयुष्याची रांगोळी करू नका, अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नका, घाबरू नका. पुढे या आणि थेट पोलिसात तक्रार करा. कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लक्षात ठेवा, जो बाबा उपायाच्या नावाखाली तुम्हाला एकांतात बोलावतो तो साधू नाही, तो गुन्हेगार. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आपण काय केलं? भारतीय न्याय संहिता अर्थात बीएनएस अत्यंत स्पष्ट सांगते की जर एखादी संमती ही फसवणूक करून, गैरसमज पसरवून किंवा भीती घालून मिळवली असेल तर कायद्यात तिला शून्य संमती अर्थात झिरो कन्सेंट मानलं जातं. म्हणजे फसवून केलेले शारीरिक संबंध हा थेट बलात्कार ठरतो, रेप ठरतो. आणि कोर्टात तिची मर्जी होती हा भोंदूंचा बचाव एक सेकंदही टिकत नाही. एवढंच नाही तर अशा भोंदूंवर महाराष्ट्र जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 नुसार अजामीन पात्र अर्थात नॉन बेलेबल स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो. भोंदू गेलेले आजार बरे झाले असते तर दवाखाने कशाला असते? म्हणून विज्ञानाच्या या युगामध्ये चमत्कारांच्या नादाला लागू नका, आयुष्याची रांगोळी करू नका, अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नका, घाबरू नका. पुढे या आणि थेट पोलिसात तक्रार करा. कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.